आहे. आणि मुखेड सारख्या भागामध्ये संजय शिवरावजी पवार साहेब यांनी एक शिक्षण संस्था सोडून गोरगरिबाच्या तरुणांना एज्युकेट करून क्रांतिकारी काम केले. त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील मला म्हणजे फार त्यामुळे देखील फार आनंद होतो. आमचे प्रेरणास्थान आमचे मामा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत बोललं की फिलॉसॉफी नवीन समजते. ते आज आलेत. मी आज ते काय बोलणार आहे त्याची मला फार उत्सुकता आहे. त्या ऑफकोर्स ते कुठल्याही कार्यक्रमाचे रंगत आणि अतिशय उत्तम वक्ते आहेत. मी त्यांच्यासारखा वक्ता बघितला नाही अजून. आणि एल.के. कुलकर्णी सर, ज्यांचं पुस्तक मी आयुष्यात पहिल्यांदा वाचलं. मी दुसरीला असताना त्यांचं पुस्तक वाचलं होतं, एल.के. कुलकर्णी सरांचं थोडे विज्ञान थोडी गंमत. दुसरीला असताना मी पहिलं पुस्तक त्यांचं वाचले आणि ते आज स्वतः इथं आलेले आहेत. त्याचाही मला फार आनंद होतो. अतिशय. आणि मला आता चिखलीकर साहेबांचं मला सांगायचं, काल आमचं बोलणं झालं होतं. साहेबांना म्हणलं की कार्यक्रम किती वाजता आहे. मी म्हणलं 11 वाजता आहे. म्हणलं 11चा कार्यक्रम 11ला सुरू होणार आहे का. मी म्हणलं हो साहेब, तुम्ही आले की 11ला सुरू करतो. साहेबांचा 11 वाजता फोन आला. साहेब आले होते. मी म्हणलं साहेब थोडा चहा पिऊन घ्या, आमचे लोक यायचे. तर एवढी पंक्च्युअलिटी होती म्हणजे. आणि खरंच साहेबांनी या ठिकाणी येऊन म्हणजे मी आमच्या सर्व कुटुंबातर्फे आपला आभारी आहे साहेब. आता मला या पुस्तक प्रकाशनाविषयी मॅडम बोलल्या, अमृत महोत्सवी पुस्तकाविषयी मला म्हणजे याच्याविषयी मला बोलायचं आहे. मी जास्त थोडक्यात नाही मांडत. आता 2 ते 3 गोष्टीच मला सांगायच्यात. वेळेचाही हे आहे. मग आता मी काय होतो, मी कलंबरच्या शाळेमध्ये होतो 1ली 2रीला. आणि त्यावेळेस आमचे पप्पा, त्यांची लॅब होती केफस लॅब त्यांची चालू असताना त्यांनी मला एकदा नेहरू इंग्लिश स्कूलला ॲडमिशनला घेऊन गेले. 1लीत असताना, बरोबर आहे. आणि तिथं ॲडमिशन भेटलं नाही. मग त्यांच्या बिझनेसमध्ये ते एवढे बिझी असायचे की तिथं त्यांना ते ॲडमिशन देऊ शकले. त्यांना फार मनाला लागलं, अरे माझ्या अशिक्षित बापाने मला MSc BEd केलंय आणि माझ्या मुलाला मी 1लीला ॲडमिशन देऊ शकलो नाही इंग्लिश स्कूलला. तेव्हा त्यांनी तो बिझनेस सोडला आणि कंधारच्या एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली आणि त्यांनी पूर्ण फोकस आमच्यावर ठेवला. हे फार मोठं त्याग केला आणि आमच्यावर उपकार केला. मला वाटतं हे अशा गोष्टी फक्त बापच करू शकतो.